हाय एव्हरीवन, तुमच्या सर्वांचं डिप्लोमा गुरुकुल या चॅनलमध्ये स्वागत आहे. आज आपण डिस्ट्रीब्युटेड सिस्टीमला एकदम सिंपल लँग्वेज मध्ये काय करणार आहे समजून घेणार आहे. तर सगळ्यात पहिले मी काय करतो, तुम्हाला एक एक्झाम्पल देतो डिस्ट्रीब्युटेड सिस्टीमचं. तुम्ही काय करतात माहितीये, जर तुम्हाला काही फोटोजला अपलोड करायचं असेल तर आपण काय करतो, गुगल ड्राईव्हचा हेल्प घेतो. ओके, गुगल ड्राईव्ह तुम्हाला सर्वांना माहिती आहे, गुगल ड्राईव्ह नावाचं ऍप्लिकेशन. त्यावर काय करतो आपण, आपले फोटोजला अपलोड करू शकतो. ओके, तुम्हाला काय वाटतं की तुमची फक्त एक कम्प्युटर सिस्टीम आहे, ओके, तीच रिस्पॉन्सिबल आहे काय गुगल ड्राईव्ह मध्ये फोटोज अपलोड करण्यासाठी. पण रियालिटी ती आहे का? नाही. रियालिटी काय, बॅकएंडला मल्टिपल कम्प्युटर्स काय करत असतात, काम करत असतात. बॅकएंडला काय मल्टिपल कम्प्युटर्स काम करत असतात. पण आपल्याला काय वाटतं, फक्त आपली एक कम्प्युटर सिस्टीम आहे ती काय रिस्पॉन्सिबल आहे गुगल ड्राईव्हवर फोटोज अपलोड करण्यासाठी. आणखी एक एक्झाम्पल घेऊ. ओके, एक ऑफिस आहे ना, त्या ऑफिसमध्ये 10 कम्प्युटर्स आहे. किती? त्या ऑफिसमध्ये 10 कम्प्युटर्स आहे आणि फक्त एकच प्रिंटर आहे. आपल्याला काय करायचंय, त्या 10च्या 10 कम्प्युटरला हे जे प्रिंटर आहे ना ते काय करायचं, अलोकेट करायचंय. आणि ते आपण कसं काय करू शकतो, सिंपल आन्सर आहे नेटवर्क. नेटवर्कचा यूज करून आपण काय करू शकतो, कनेक्शन करू शकतो त्या सगळ्या कम्प्युटरचं. ओके, त्या सगळ्या कम्प्युटरचं आपण वायरलेसली अँड वायर्ड कनेक्शन काय करू शकतो, आपण इस्टॅब्लिश करू शकतो. तर त्याचप्रमाणे आपली जी डिस्ट्रीब्युटेड सिस्टीम आहे ती काय करत असते, मल्टिपल कम्प्युटर्सला ऑल ओव्हर दी वर्ल्ड. फॉर एक्झाम्पल इंस्टाग्रामचे काय मल्टिपल सर्व्हर्स आहे. ओके, पूर्ण जगामध्ये इंस्टाग्रामचे मल्टिपल सर्व्हर आहे. आपण त्यांना आपण कशाच्या हेल्पने कनेक्ट केलंय, नेटवर्कच्या हेल्पने. ते पण काय झालं, एक डिस्ट्रीब्युटेड सिस्टीमचं एक्झाम्पल. तर सिंपल आहे, डिस्ट्रीब्युटेड सिस्टीम काय माहितीये का, एक नेटवर्क आहे ज्याच्यामध्ये आपण काय केलंय, मल्टिपल कम्प्युटर्सला काय केलंय, कनेक्ट केलेलं आहे. सिंपल एक नेटवर्क आहे डिस्ट्रीब्युटेड सिस्टीम, जिला आपण मल्टिपल कम्प्युटर्सला काय केलंय, नेटवर्कच्या हेल्पने काय केलंय, कनेक्ट केलंय. तर आता आपण डिस्ट्रीब्युटेड सिस्टीमची एवढीच गोष्ट आहे. आता याचा आन्सर एक्झामला कोणत्या वेळी लिहिलं पाहिजे ते आपण इथं दिलेलं आहे. ओके, आताच मी काय सांगितलं होतं, डिस्ट्रीब्युटेड सिस्टीम का एक नेटवर्क आहे. इथे आपण मेन्शन केले, डिस्ट्रीब्युटेड सिस्टीम इज अ नेटवर्क दॅट कन्सिस्ट ऑफ ऑटोनॉमस कम्प्युटर दॅट आर कनेक्टेड युझिंग डिस्ट्रीब्युशन मिडलवेअर. हे आपण समजून घेऊ. सगळ्यात पहिले समजून घेऊ ऑटोनॉमस कम्प्युटर म्हणजे काय. ऑटोनॉमस कॉलेज सर्वांना माहिती आहे. ऑटोनॉमस कॉलेजचा मिनिंग काय होतं, ओके, ऑटोनॉमस कॉलेज म्हणजे तेच शिक्षक काय करतील, एक्झाम्स कंडक्ट करतील आणि तेच शिक्षक काय करतील, एक्झामचे पेपर काय करतील, चेक पण करतील. MSBT त्यांच्यासाठी रिस्पॉन्सिबल आहे का नाही. आता MSBTच्या युनिव्हर्सिटी अंडर जेवढे पण काही कॉलेजेस असतील ते कॉलेजेसला कोण चेक करेल, ओके, MSBTने अलोकेट केलेले सगळे शिक्षक. ओके, ते काय करतील, एक्झाम सेट करतील आणि एक्झामला काय करतील, चेक करतील. याला आपण ऑटोनॉमस म्हणू का? नाही. ऑटोनॉमस म्हणजे एक सेपरेट कम्प्युटर. कम्प्युटर सिस्टीम मध्ये काय, ऑटोनॉमस म्हणजे सेपरेट कम्प्युटर, ज्याच्याकडे काय त्याचं स्वतःचं CPU असेल. ओके, त्याच्याकडे स्वतःची मेमरी असेल, त्याच्याकडे स्वतःचं डिस्क स्टोरेज डिव्हाइसेस असतील. बरोबर, तर तेच आहे ऑटोनॉमस कम्प्युटरचा मिनिंग. आता डिस्ट्रीब्युशन मिडलवेअर म्हणजे काय, याला आपण एकदम सिंपल लँग्वेज मध्ये समजून घेऊ. फॉर एक्झाम्पल एक राजू आहे, एक काजू आहे. ओके, आणि राजू काय आहे माहितीये का, एक मराठी मुलगा आहे. राजू का एक मराठी मुलगा आहे आणि काजू जो आहे तो काय जपानीज मुलगा आहे. आता राजूला काजू सोबत काय करायचंय, कम्युनिकेशन करायचंय. मग त्या दोघांमध्ये कम्युनिकेशन कसं काय, त्यांच्या मिडलला एक ट्रान्सलेटर उभा असेल. राजू काय करेल, या ट्रान्सलेटरला सांगेल. ओके, ट्रान्सलेटर सगळ्या गोष्टी काय करेल, समजून घेईल आणि काय करेल, काजूला फॉरवर्ड करेल. काजूला क्वेश्चन विचारेल, ओके, की बाबा यांनी हे सांगितलंय. मग काय करेल, आपला जो काजू आहे तो काय करेल, रिस्पॉन्स करेल ट्रान्सलेटरला. ट्रान्सलेटर त्याची जी जापनीज लँग्वेज आहे त्याला कन्वर्ट करेल मराठीमध्ये. मग मराठी जो आपला मराठीवाला जो राजू आहे त्याला काय करेल, या जापनीज वाल्यांनी जे सांगितलंय ते सगळं त्याला समजेल. ओके, तर ह्याच प्रकारे जो मी आता ट्रान्सलेटर बोललो, जो मी आता ट्रान्सलेटर उभा होतो, तो ट्रान्सलेटर कोण आहे माहितीये का, हा डिस्ट्रीब्युशन मिडलवेअर. हा डिस्ट्रीब्युशन मिडलवेअर तुम्ही म्हणू शकतात एक प्रकारचा ट्रान्सलेटर आहे, जो काय करतो, डिफरंट ऑटोनॉमस कम्प्युटर आहे. फॉर एक्झाम्पल हा एक कम्प्युटर नंबर 1 आहे, हा एक कम्प्युटर नंबर 1 आहे. त्यांच्यामध्ये ऍज अ मिडल लेअर, ओके, ऍज अ मिडल लेअरचा तो काय करतो, काम करत असतो. आणि हा कोणत्या गोष्टीला हँडल करेल, ओके, सिक्युरिटीला हँडल करेल. ओके, डेटा इन्क्रिप्शन, डिक्रिप्शन या सगळ्या गोष्टींना काय करेल, हँडल करेल. आणि हे जे डिस्ट्रीब्युशन मिडलवेअर आहे ना, त्याला तुम्ही एक सॉफ्टवेअर लेअर पण म्हणू शकतात. इथपर्यंत कळलं. आपण पुन्हा काय करू, हे फर्स्ट सेंटेन्स वाचूया. ओके, डिस्ट्रीब्युशन सिस्टम इज अ नेटवर्क, हे समजलं तुम्हाला, दॅट कन्सिस्ट ऑफ, ज्याच्यामध्ये काय असतात, मल्टिपल ऑटोनॉमस कम्प्युटर्स असतात. ओके, आणि त्यांना आपण कशाच्या हेल्पने कनेक्ट करतो, डिस्ट्रीब्युशन मिडलवेअरचे. इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल. ओके, आता नेक्स्ट पॉईंट दिलेला आहे, इट हेल्प्स इन शेअरिंग डिफरंट रिसोर्सेस. ओके, आता हे आपण समजून घेऊ.
जस्ट मी तुम्हाला एक्झाम्पल दिलं, 10 कम्प्युटर्स होते, त्याच्यामध्ये आपण काय केलं, एक प्रिंटरला काय केलं, शेअर केले. प्रिंटर एक प्रकारचा काय झाला, रिसोर्सेस झाला ना, तर आपण तेच लिहिलं इथे, इट हेल्प्स इन शेअरिंग डिफरंट रिसोर्सेस. इथपर्यंत कळलं. आता त्याच्यानंतर काय, अँड कॅपेबिलिटीज टू प्रोव्हाइड युजर विथ अ सिंगल कोहेरंट नेटवर्क. कोहेरंट नेटवर्कला आपण समजून घेऊ. ओके, एक्झाम्पल साठी काय घ्या, 5 स्टुडंट्स आहे. ओके, 5 स्टुडंट्स आहे. स्टुडंट नंबर 1 काय करतोय, काहीतरी युट्यूबवर व्हिडिओ प्ले करतोय. स्टुडंट नंबर 2 काय करतोय, काहीतरी सीजेपी म्हणजे कॉक्रोच जनता पार्टी, त्याचं काय करतोय, इंस्टाग्रामवर रिले बघतोय. थर्ड जो मुलगा आहे तो काय करतोय, गेम खेळतोय. फोर्थ जो मुलगा आहे तो काय करतोय, दुसरंच काहीतरी काम करतोय. फिफ्थ पण काहीतरी वेगळंच काम करतोय. तर आपण याला कोहेरंट म्हणू की नाही? याला आपण कोहेरंट नाही म्हणणार का, कारण की प्रत्येक लोक काय करताय, वेगवेगळं काम करताय. आता कोहेरंट कोणाला म्हणू, हे जे 5 स्टुडंट आहे हे काय करतील, एकच प्रोजेक्टवर काय करतील, काम परफॉर्म करतील. फॉर एक्झाम्पल आपण समजूया, आपला जो प्रोजेक्ट आहे तो काय, सोलर सिस्टीमचा. सोलर सिस्टीम जाऊ द्या, ते जे 5 स्टुडंट आहे ना, ते सर्व काय करताय, डिस्ट्रीब्युटेड सिस्टमला काय करताय, समजून घेताय. हे सगळेजण काय करताय, एकच काम करताय ना, एकच गोलवर काय करताय, काम परफॉर्म करताय. आणि त्याच गोष्टीला आपण काय म्हणत असतो, कोहेरंट नेटवर्क. जेव्हा मल्टिपल ऑटोनॉमस कम्प्युटर एकच कामला जेव्हा परफॉर्म करत असतील, तर त्याच सिस्टीमला आपण काय म्हणत असतो, कोहेरंट नेटवर्क. समजलं तुम्हाला? तर दुसरा पॉइंट काय, इट हेल्प इन शेअरिंग डिफरंट रिसोर्सेस अँड कॅपेबिलिटीज टू प्रोव्हाइड युजर विथ अ सिंगल कोहेरंट नेटवर्क. ओके, युजरला काय करताय, एक प्रकारे कॅपेबिलिटी प्रोव्हाइड करताय. कशासाठी, कोहेरंट नेटवर्क मध्ये काय करण्यासाठी, त्यांचे जे पण काही टास्क असतील त्यांना परफॉर्म करण्यासाठी. आता हे मला असं वाटतं तुम्हाला नसेल कळलं, आपण एक दुसरा एक्झाम्पलने समजू. गुगल ड्राईव्हचाच एक्झाम्पल घेऊ. गुगल ड्राईव्ह मध्ये तुम्ही फोटोज अपलोड करता. फोटोज अपलोड केल्यावर तुम्हाला काय वाटतं की माझी जी कम्प्युटर सिस्टम आहे तीच काय रिस्पॉन्सिबल आहे काय त्या फोटोजला अपलोड करण्यासाठी. पण बॅकएंडला काय मल्टिपल कम्प्युटर काय करत असतात, त्या फोटोजला अपलोड करण्यासाठी त्यांचं काम परफॉर्म करत असतात. मग याला आपण काय म्हणू, कोहेरंट नेटवर्क. तर बघा, तुम्हाला आता 100% समजलं असेल. इट हेल्प इन शेअरिंग डिफरंट रिसोर्सेस, हे तर समजलं. आणि युजरला कोणती कॅपेबिलिटी प्रोव्हाइड करता येते, एका कोहेरंट नेटवर्क मध्ये राहण्याची. वापस बघा, and capability to provide a user with a single coherent network. ओके, युजरला कोणती कॅपेबिलिटी प्रोव्हाइड करता येते, कोहेरंट नेटवर्कची काय करतायत, कॅपेबिलिटी काय करताय, प्रोव्हाइड करताय. ओके, आता थर्ड पॉइंट आहे, each computer has its own processor. Okay, each computer has its own processor. Okay, each computer has its own memory and clock. इथं M and C काय लिहिलंय मी, इथे जागा नव्हती ना आपल्याला, म्हणून मी काय लिहिलं, फक्त M आणि C. ओके, एक्झाम मध्ये तुम्हाला M आणि C ने लिहायचं. एक्झाम मध्ये कम्प्लीट मेमरी आणि क्लॉक लिहा. ओके, इथं तुम्ही बघू शकतात प्रत्येक कम्प्युटर, आता हा जो आहे ना कम्प्युटर नंबर A समजा, कम्प्युटर A समजा तुम्ही, प्रत्येक कम्प्युटरकडे काय त्याचा एक सीपीयू आहे. ओके, प्रत्येक कम्प्युटरकडे काय त्याची एक मेमरी आहे, प्रत्येक कम्प्युटरकडे काय त्याची एक डिस्क आहे. इथे आपण तेच लिहिलंय काय, each computer has its own processor, each computer has its own memory and each computer has its own clock. आय होप तुम्हाला इथपर्यंत समजलं असेल. नेक्स्ट पॉइंट आपला, प्रोसेसर डू नॉट शेअर मेमरी अँड क्वेश्चन मार्क. आता मी इथे मुद्दाम क्वेश्चन मार्क दिलाय. व्हिडिओला पॉज करा आणि मला सांगा क्वेश्चन मार्कच्या पुढे काय यायला पाहिजे. पॉज करून सांगा मला. ओके, तर मी तुम्हाला सांगतो, प्रोसेसर काय करताय, एक प्रकारे मेमरीला शेअर करताय का, नाही. आपण लास्ट लेक्चर मध्ये तुम्ही बघितलं असेल, जेव्हा मल्टी प्रोसेसर सिस्टीम होती. ओके, मल्टी प्रोसेसर म्हणजे काय, मल्टिपल प्रोसेसर्स होते, बरोबर. मल्टिपल प्रोसेसर काय करत होते, एकाच रॅमला काय करत होते, शेअर करत होते. याच्यामध्ये तर बाबा तुम्ही बघू शकता, प्रत्येक प्रोसेसरकडे काय त्याची सेपरेट मेमरी, प्रत्येक कम्प्युटरकडे काय त्याची एक सेपरेट मेमरी. तर इकडे आपण मेमरीला शेअर करतोय का, नाही करत आहे आपण इकडे मेमरीला शेअर. मग त्यांना हेच म्हणायचंय की या डिस्ट्रीब्युटेड सिस्टीम मध्ये प्रत्येकाकडे काय त्याची स्वतःची एक मेमरी, मध्ये काय करतील, एक प्रकारे रिसोर्स शेअर नाही करत आहे ना. इथपर्यंत कळलं तुम्हाला, तर मी तेच सांगितलंय काय, प्रोसेसर डू नॉट शेअर मेमरी. प्रोसेसर, मी आता याला काय करतो, एक दुसऱ्या एक्झाम्पलने सांगतो. ओके, मी काय समजून घ्या, माझं नाव आहे अमित. ओके, मला काय करायचं, एक राजू किंवा एक समजा एक राजू नावाचा मुलगा आहे. ओके, त्या राजू नावाच्या मुलाकडून मला काय करायचे, फोटोज काय करायचे, घ्यायचे. फॉर एक्झाम्पल, या राजूचे काय असतील, त्याच्या गर्लफ्रेंडचे त्याच्या मोबाईलमध्ये काय असतील, सगळे फोटो स्टोअर असतील. आणि माझ्याकडे जर ऑथॉरिटी आली, ओके, जर मेमरी शेअर राहिली असती, तर माझ्याकडे ऑथॉरिटी आहे ना, मी डायरेक्ट माझ्या मोबाईलला ओपन करेल आणि त्याच्या मोबाईलमध्ये जे पण काय फोटो त्याला ऍक्सेस करून घेईल. हे पॉसिबल होतं का, नाही. याच्यामध्ये काय मेमरी शेअर केली का, नाही. जर मला त्या
राजूकडून जर फोटो घ्यायचे असेल तर मी सगळ्यात पहिले त्याला व्हॉट्सअपवर काय करेल, मेसेज पाठवेल, त्याला रिक्वेस्ट शेअर करेल, ओके, की तुझ्याकडे जे पण काही फोटोज आहे ते तू काय कर, मला आधी सेंड कर. मग याच्यामध्ये तुम्ही बघू शकतात आपण कोणत्याच प्रकारचे जे पण काय ते रिसोर्स शेअर नाही केले. कशासाठी? सिक्युरिटी पर्पजसाठी. इथपर्यंत कळलं? तर इथं तेच म्हटलंय आपण, प्रोसेसर डू नॉट शेअर मेमरी. Processor do not share memory, but they can communicate with another computer. Okay, but they can communicate with another computer through computer network. इथपर्यंत कळलं तुम्हाला? ओके, प्रोसेसर डू नॉट शेअर मेमरी बट दे कॅन कम्युनिकेट विथ अनदर कम्प्युटर विथ द हेल्प ऑफ कम्प्युटर नेटवर्क. अँड इथे तुम्ही आणखी असं पण म्हणू शकतात, प्रोसेसर डू नॉट शेअर मेमरी बट दे कॅन कम्युनिकेट विथ अनदर कम्प्युटर बाय कम्प्युटर नेटवर्क विथ द मेसेज पासिंग. असं पण म्हणू शकतात. काय मेसेज पासिंगने आपण काय करू शकतो, एकमेकांशी कम्युनिकेट करू शकतो. इथपर्यंत कळलं? आता 5th पॉइंट आहे, नोड्स कम्युनिकेट विथ इच अदर थ्रू HSB. आता HSB म्हणजे काय, एक्झामला तुम्हाला HSB ने लिहायचं. HSB म्हणजे हाय स्पीड बसेस. मी तुम्हाला हाय स्पीड सिस्टीम बस पण म्हणू शकता, तुम्ही हाय स्पीड बस पण म्हणू शकतात. आता बस म्हणजे आपण लास्ट लेक्चर मध्ये काय केलं होतं, डिस्कस केलं होतं. बस म्हणजे एक कम्युनिकेशन पाथ. बस म्हणजे काय, कम्युनिकेशन पाथ. ओके, हा हाय स्पीड बस म्हणजे काय, एक प्रकारचा फास्ट कम्युनिकेशन पाथ आहे. याच्या थ्रू आपण काय करू शकतो, मेसेज पटकन पाठवू शकतो. इथे आपण ते सिम्पली मेन्शन केलंय. आणि टेलिफोन लाईन्स. ओके, टेलिफोन लाईन्स म्हणजे काय माहितीये का, जो पहिल्याचा काळ होता, पहिल्याच्या काळामध्ये जर तुम्हाला काय मेसेज वगैरे ट्रान्सफर करायचा असेल तर तेव्हा काय टेलिफोन लाईनचा काय केला जायचा, यूज केला जायचा. एक प्रकारे तुम्ही कंपोनेंट समजू शकता. ओके, हे कशासाठी, पटापट मेसेज काय करण्यासाठी, पास करण्यासाठी, एक प्रकारे केबलच्या थ्रू. ओके, टेलिफोन लाईन्स म्हणू शकतात तुम्ही याला. तर इथे आपण तेच म्हटलंय, नोड्स कम्युनिकेट विथ इच अदर. बघू शकतात तुम्ही, ह्या नोड्स काय करतात, एकमेकांसोबत कम्युनिकेट करताय थ्रू हाय स्पीड बसेस अँड टेलिफोन लाईन्स बाय मेसेज पासिंग. मेसेजला पास करून. इथपर्यंत कळलं? आता आपला 6th पॉईंट दिलेला आहे, टू द युजर्स द एंटायर सिस्टीम अपियर ॲज वन युनिफाईड अँड कोहेरंट सिस्टीम. तुमच्या आमच्यासारख्या युजरला काय वाटतं की ही जी पण काय एंटायर सिस्टीम आहे ही काय युनिफाईड सिस्टीम आहे, ही काय कोहेरंट सिस्टीम आहे. फर्स्टच आपण एक्झाम्पल घेतलं होतं काय गुगल ड्राईव्हचं. गुगल ड्राईव्हच्या मागे काय बॅकएंडला मल्टिपल कम्प्युटर्स काय करत असतात, ऑपरेट करत असतात, बरोबर. तर आपल्याला काय वाटतं, या सगळ्या गोष्टी काय युनिफाईड आहे. ओके, या सगळ्या गोष्टी काय एकत्र आहे. तर आपण तेच लिहिलंय, आपल्यासारख्या युजर्सला काय वाटेल, ही एंटायर सिस्टीम जी आहे ती काय युनिफाईड आणि काय कोहेरंट सिस्टीम आहे. कोहेरंटचा मी तुम्हाला मिनिंग सांगितला. आता 7th पॉइंट आहे, मल्टीप्रोसेसर ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की मल्टीप्रोसेसर ऑपरेटिंग सिस्टीम काय पॅरलल सिस्टीम आणि टाइटली कपल सिस्टीम आहे. टाइटली कपल का, कारण की सगळे कंपोनेंट्स काय जवळ आहे. ओके, रिसोर्सेस काय करताय, शेअर करताय, त्यांच्यामध्ये कम्युनिकेशन काय एकदम फास्ट, आपलं कम्युनिकेशन काय फास्ट होऊ शकतं, बरोबर. पण डिस्ट्रीब्युटेड सिस्टीम मध्ये जे कम्प्युटर्स असतील ते काय केले आपण, नेटवर्कच्या थ्रू काय केलेले आपण डिफरंट ठिकाणी ठेवलेले. ओके, मला जर कम्युनिकेट करायचं असेल तर मी काय करेल, समजा मी नाशिकमध्ये, मला दुसऱ्या कम्प्युटरशी कम्युनिकेट करायचं असेल तर मी काय करेल, नेटवर्कच्या थ्रू कम्युनिकेट करू शकतो. आमचं कम्युनिकेशन फास्ट होईल का, बिलकुल नाही. मग आपण याला काय म्हणणार आहे, लूजली कपल. लूज म्हणजे काय, ही जी काही सिस्टीम आहे ही एक प्रकारे तुम्ही वीक पण म्हणू शकतात. वीक म्हणजे ॲज कम्पेअर टू मल्टीप्रोसेसर सिस्टीम, ही सिस्टीम काय वीक आहे. मल्टीप्रोसेसर सिस्टीम मध्ये काय सगळ्या गोष्टी एकाच ठिकाणी आणि त्यांचं कम्युनिकेशन काय फास्ट होऊ शकत होतं. इथे काय होतंय, डिस्ट्रीब्युटेड सिस्टीम मध्ये सगळ्या गोष्टी काय ऑल ओव्हर दी वर्ल्ड काय केल्या, नेटवर्कच्या थ्रू पसरवलेल्या गेलेल्या, बरोबर, पसरवल्या. मग त्याच्यामुळे काय होऊ शकतं, आपलं जे पण काय मेसेज पासिंगची जी स्पीड आहे ती काय होऊ शकते, हळू होऊ शकते. म्हणून इथे आपण काय लिहिलंय, लूजली कपल सिस्टीम. याचा मिनिंग तुम्हाला समजला असेल. डिस्ट्रीब्युटेड सिस्टीम इज अ लूजली कपल सिस्टीम. आणि नंतर आपण काय घेतलं इथे, नोड्स, साईट आणि कम्प्युटर. आता याला समजून घ्या. ओके, ऑल दी कम्प्युटर्स इन डिस्ट्रीब्युटेड सिस्टीम आर कॉल्ड ॲज नोड्स, साईट्स अँड कम्प्युटर्स. म्हणजे हे जे काय आपण कम्प्युटर घेतले ना, हे बघा, डिस्ट्रीब्युटेड सिस्टीम मध्ये जो इंडिव्हिज्युअल एक ऑटोनॉमस कम्प्युटर आहे त्यांना आपण काय म्हणू शकतो, नोड्स म्हणू शकतो, एक तर साईट्स म्हणू शकतो आणि एक तर काय म्हणू शकतो, कम्प्युटर म्हणू शकतो. तर डिस्ट्रीब्युटेड सिस्टीमचा आन्सर तुम्ही या वेने लिहू शकतात. आणि राहिला विषय तो म्हणजे डायग्रामचा. डायग्राम आपण नोट्स मध्ये प्रोव्हाइड केलेली आहे, त्या डायग्रामला तुम्ही रेफर करू शकतात किंवा सिम्पली ह्या डायग्रामला तुम्ही रेफर करू शकता. नोट्स मध्ये फक्त इथे एक काय करेल, तुम्हाला एक स्क्वेअर दिसेल आणि काय हे जे आपण कम्प्युटरच्या नोड काढलेले आहे ना ते अजून काय तुम्हाला मोर दिसेल. म्हणजे एका इथे आपण 2च काढले ना, तिथं आपल्याला काय 5 घेतलेलं आहे, बरोबर.
मी काय केलं 5 कम्प्युटरच्या नोट घेतल्या डायग्राम मध्ये. इथे ऍक्च्युली जागा नव्हती ना म्हणून मला काढता नाही आलं, पण तुम्ही एक्झामला 5 किंवा 4 काढा. ओके. आणि राहिला विषय आपला ऍडव्हान्टेजेस आणि डिसएडव्हान्टेजेसचा. आता याचे जे पण काय ऍडव्हान्टेजेस असतील ना, या आन्सरला बघूनच तुम्ही काय करू शकतात, ऍडव्हान्टेजेस सांगू शकतात. ओके. आणि राहिला विषय डिसएडव्हान्टेजेसचा. डिसएडव्हान्टेजेस पण तुम्ही एकदम आरामात सांगू शकतात. बरोबर. आता ऍडव्हान्टेजेसची मी तुम्हाला फक्त हिंट देतो. ओके. ऍडव्हान्टेजेस मध्ये बघू शकता तुम्ही इफिशियंट रिसोर्स शेअरिंग. ओके. इथे बघू शकतात काय होतंय, इफिशियंट रिसोर्स शेअरिंग. ओके. आणि या सिस्टीमला तुम्ही काय म्हणू शकतात, रिलायबल. ओके. या सिस्टीम मध्ये तुम्ही बघू शकतात जर ही एक नोड जर खराब झाली, ही नोड वर्क नाही करत आहे, तर पूर्ण आपली जी कम्प्युटर सिस्टीम आहे ती काय थांबणार नाही. ही जी काय डिस्ट्रीब्युटेड सिस्टीम आहे ना, ती तिचं काम थांबवणार नाही. का? कारण की इथे मल्टिपल नोड्स पण असतील. ओके. मल्टिपल नोड्समुळे ही जी आता समजा ही खराब झाली, पण मल्टिपल नोड्स असल्यामुळे आपल्या डिस्ट्रीब्युटेड सिस्टीमला काहीच फरक पडणार नाही. फॉर एक्झाम्पल इंस्टाग्रामचं सर्व्हर आहे. ओके. मल्टिपल सर्व्हर असतात. तुमचं नियर बाय सर्व्हर काय झालं, फेल झालं, तर तुमचं इंस्टाग्राम काय करेल माहितीये, जो पण दुसरा कोणता नियर बाय सर्व्हर असेल ना त्याला काय करेल, तुमच्या मोबाईलला कनेक्ट करून देईल. त्याचप्रमाणे ओके, म्हणजे इथे का आपल्याला 1 पॉइंट ऑफ फेल्युअरची बिलकुल भीती नाहीये. ओके. तर तुम्ही हा काय करू शकता, ते आणखी एक ऍडव्हान्टेज लिहू शकतात. ओके. 2 ऍडव्हान्टेजेस खूप जास्त आहे तुमच्यासाठी. ओके. आणि राहिला विषय डिसएडव्हान्टेजेसचा. डिसएडव्हान्टेजेस काय लिहू शकता बरं सांगा. डिसएडव्हान्टेजेस आपला हा बनू शकतो, हे बघा, कम्युनिकेशन नेटवर्क जर राहिलंच नाही. फॉर एक्झाम्पल तुम्ही तुमच्या मोबाईलला रिचार्ज केलाच नाही, तुम्ही मेसेज पाठवू शकता का कोणाला, नाही पाठवू शकत. बरोबर. तर इथे काय पाहिजे आपल्याला, नेटवर्क खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. दुसरं डिसएडव्हान्टेज काय होऊ शकतो आपला, कॉस्ट खूप जास्त एक्सपेन्सिव्ह. डिस्ट्रीब्युटेड सिस्टीमला तुम्ही एक्सपेन्सिव्ह म्हणू शकतात. बरोबर. आता एवढ्या नेटवर्कवर जर आपल्याला म्हणजे ठिकठिकाणी जर आपल्याला कम्प्युटर्सचे जे सर्व्हर बनवायचे असतील, बरोबर, वेगवेगळे सर्व्हर बनवायचे असतील, तर ते खूप जास्त कॉस्टली होऊन जाईल. ओके. आपल्याला मल्टिपल प्रोसेसर्स लागतील. ओके. इंडिव्हिज्युअल प्रोसेसर, मल्टिपल कम्प्युटर्स लागतील, तर ही गोष्ट काय होऊन जाईल, एक्सपेन्सिव्ह होऊन जाईल. तर हे झाले ऍडव्हान्टेजेस आणि डिसएडव्हान्टेजेस. तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. थँक्यू सो मच.